नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मराठी अक्षर भारती यामधील पाठ क्रमांक 10 कुलूप या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1 त्यातील अ दिला आहे, खालील आकृतीबंध पूर्ण करा। या ठिकाणी कुलूप संग्रहालयातील कुलूपांची वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहे। बघा, या प्रकारे त्यांची वैशिष्ट्ये असतात। कुलूप हे अनेक धातूंची असतात, नंतर अनेक आकारांची असतात, नंतर अनेक कडींची असतात। ही कुलूप संग्रहालयातील कुलूपांची वैशिष्ट्ये आहेत। पुढचं बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 त्यातील आ दिला आहे, खालील आकृतीबंध पूर्ण करा। साधी बाजारी कुलूपांची वैशिष्ट्ये। या प्रकारे ही वैशिष्ट्ये असतात। ही कुलपे कोणत्याही किल्लीने, खिड्याने किंवा काडीने उघडतात। दुसरं, कधी कधी नुसत्या हिसक्याने उघडतात। पुढचं बघणार आहोत। कारणे शोधा। काही कड्यांना आणि काही दारांना 2-2 कुलुपे लावलेली होती, कारण याचं उत्तर आहे, आपल्या कुलुपांचा संग्रह मित्रमंडळींच्या नजरेस पडावा हा बंडू नाना यांचा हेतू होता। दुसरं, नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण नाना मानी होते। पुढचं, खालील चौकटीत दिलेल्या संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा। आता या ठिकाणी पहिली संकल्पना आहे वसुधैव कुटुंबकम, म्हणजे याचा अर्थ आहे वृत्ती सारे विश्व माझे घर आहे अशी कल्पना या ठिकाणी मांडली आहे। दुसरं, अक्षर शत्रू कुलूप, या संकल्पनेचा अर्थ आहे अक्षरी कुलुपामध्ये अक्षरे जमवून कुलूप उघडता येते। ज्या कुलुपामध्ये अक्षरे नसतात अशा साध्या कुलुपाला अक्षर शत्रू कुलुपे म्हणतात। पुढचं बघणार आहोत। खाली चौकटीत दिलेल्या संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा। यामध्ये पुढे दिलेली संकल्पना आहे चोर कलेला आश्रय देत नाही। या संकल्पनेचा अर्थ आहे चोरी ही एक कला आहे। या न्यायाने चोराने दुसऱ्या कलेचा, कलाकाराचा आदर केला पाहिजे, त्या कलेला आश्रय दिला पाहिजे। परंतु कितीही कलात्मक कुलूप असले तरी चोर ते तोडून चोरी करतात। चौथी संकल्पना आहे माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला। या संकल्पनेचा अर्थ आहे नानांच्या पत्नीला दागिने घालायची फार हौस। नाटकाला जाताना त्या सर्व दागिने घालून गेल्या, तेव्हाच त्यांच्या घरात चोरी झाली। चोरांनी सर्व लुटून नेले, पण त्यांचे दागिने मात्र वाचले, म्हणून त्या नानांना हा टोमणा सतत मारत। पुढचं बघणार आहोत। खालील आकृती पूर्ण करा। या ठिकाणी नानांच्या अंगचे गुण आपल्याला लिहायचे आहे। पहिला गुण आहे मानी, दुसरा दृढ निश्चयी, तिसरा गुण आहे हट्टी, पुढचा गुण आहे कल्पक, भोळसर आणि देशाभिमानी। या प्रकारे नानांच्या अंगी वेगवेगळ्या प्रकारचे गुण होते। पुढचं बघणार आहोत प्रश्न क्रमांक 2 त्यातील अ दिला आहे, खालील शब्दांचे अर्थ शोधून लिहा। पहिला शब्द आहे दुर्घट, म्हणजे कठीण किंवा अवघड। दुसरं, हव्यास, त्याचा अर्थ आहे लोभ। तिसरं, कुचकामी, म्हणजे बिनकामाचा। प्रश्न क्रमांक 3 पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा। या प्रकारे याचं उत्तर आहे कुलूप लोहाराकडून काढावे तर पोटच्या पोरापेक्षाही ममतेने वाढवलेल्या कुलपाची हाडे खिडखिडी होताना पाहणे हे बंडू नानांसारख्यांना जरा दुर्घटच होते। दुसरं, नानांचे तर डोळे पांढरे होण्याची वेळ आली। तिसरं, आम्हाला संधी मिळत नाही साधी, ती मिळती तर आम्हा मध्ये शेकडो एडिसन झाले असते। पुढचं, घंटेच्या आवाजाबरोबर मी ताडकन उठून त्याच्या मानगुटीस बसलोच समजा। पुढचं, आमच्याकडे चोर सुद्धा देश बुडवे व कलेचा आश्रय न देणारे असतात। पुढचं बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 4 सहसंबंध शोधा। बघा, या प्रकारे अंधार उजेड, दुसरं निसंशय संशय, दुसरं आहे सावध बेसावध, विश्वासू अविश्वासू, तिसरं ते सर्वनाम व उभयान्वयी अव्यय।
अशा प्रकारे या ठिकाणी दिलेल्या शब्दांचा सहसंबंध आपण शोधलेला आहे. पुढचं बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 5 स्वमत. बंडू नानांच्या कुलपांच्या शोकामुळे घडणाऱ्या चमत्कारिक प्रसंगाविषयी तुमचे मत लिहा. बंडू नानांना कुलपांचा मोठा शौक होता. त्यांच्या या छंदापायी त्यांच्यावर अनेक चमत्कारिक प्रसंगांना तोंड देण्याची वेळ आली. त्यांच्या घरातील कोठीच्या कुलपाची चाबी हरवल्यावर पोटच्या पोराप्रमाणे असलेली कुलप तोडायचे नाही या नानांच्या वागणुकीमुळे सर्वांना 2 दिवस उपाशी राहावे लागले. त्यांच्या वसुधैव कुटुंबकम वृत्तीमुळे विश्वासू नोकर घरात चोरी करून पळाला. स्वतः शोधलेले नुसत्या हिसक्याने उघडणारे कुलूप तिजोरीला लावल्यामुळे तिजोरी चोरांनी लुटली. गावात आलेल्या टोळीतील लोकांनी नानांच्या भोळसर स्वभावाचा फायदा घेऊन त्यांना लुबाडले. या सर्व गोष्टींवरून नाना फारच साधे असल्यामुळे त्यांना लोक फसवत असत. हे सर्व प्रसंग नानांनी स्वतःवर ओढवून घेतले होते. पुढचं बघणार आहोत. दुसरं आहे बंडू नानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हाला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा. याचं उत्तर आहे या प्रकारे. आपल्या कुलुपाच्या संग्रहाच्या हव्यासामुळे बंडू नाना घरातील प्रत्येक गोष्ट कुलुपामध्ये बंद करून ठेवत असत. घरातल्यांची हौस त्यांना मान्य नसे. दागिन्यांच्या हौशीसाठी ते कायम कुटुंबाला दोष देत. एके दिवशी नाटकाला जाताना बंडू नाना यांच्या विरोधाला न जुमानता कुटुंबियांनी दागिने घालून जाण्याचा निर्णय घेतला आणि नेमकी त्याच दिवशी घरी चोरी झाली. बंडू नानांना न आवडणाऱ्या हौशीमुळे दागिन्यांचा बचाव झाला. यावरून कुटुंबाने त्यांना टोमणे दिले आणि बंडू नानांच्या तोंडाला आपोआपच कुलूप बसले. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 6 अभिव्यक्ती. बंडू नानांच्या छंदाच्या वर्णनातून पाठात घडणारा विनोद तुमच्या शब्दात वर्णन करा. बघा या प्रकारे वेगवेगळ्या आकाराची धातूंची कडीची कुलपे जमवून बंडू नानांनी संग्रहालय बनवले होते. मात्र कुलपे जमवण्याच्या छंदातून अनेक विनोद घडले. अनेक चमत्कारिक प्रसंग बंडू नाना यांच्यावर आले. घरामध्ये दूध दुभात्याच्या कपाटापासून पैशांच्या तिजोरीपर्यंत कुलपे लावून नानांनी नाकेबंदी केली होती. मात्र चीज वस्तूचे रक्षण करण्यासाठी हा खटापटोप नव्हता, तर कुलुपाचा संग्रह मित्रांना दिसावा या हव्यासामुळे त्यांनी काही कड्यास 2-2 तर काही दारास दोन्ही बाजूंनी कुलुपे लावली. त्यांच्या विविध प्रकारच्या कुलुपांचा वापर प्रत्येक वेळेस विनोद निर्मिती करतो. त्याच्या या हव्यासामुळे त्यांच्यावरती येणारे प्रसंग वाईट असले तरी ते त्यांच्या चुकीमुळे घडल्याने विनोदच वाटतात. एकंदरीत या पाठात घडणारा विनोद अगदी सहज व नैसर्गिक वाटतो. पुढचं बघणार आहोत. दुसरं दिलेलं आहे व्यक्तिमत्व विकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा. व्यक्तिमत्व विकास म्हणजे एखाद्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास. आपण एखादा चांगला छंद जोपासला तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये खूप फरक पडतो. आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. त्यामुळे आपल्या कलेचे आपण उत्तम सादरीकरण करू शकतो. समाजामध्ये वावरताना सुद्धा आपल्याला आपल्या छंदामुळे मान मिळतो. लोक आपले कौतुक करतात. त्यामुळे आपल्यामध्ये उत्साह संचारतो आणि आपण अधिक चांगल्या प्रकारे आपल्या छंदाची जोपासना करू लागतो. म्हणूनच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी प्रत्येकाने एखादा तरी चांगला छंद जोपासला पाहिजे. अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 10 कुलूप या पाठाचा स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.